झटपट 5 मिनिटांमध्ये उन्हाळा स्पेशल रात्रीच्या जेवणासाठी अगदी पोटभरीचे हे थालीपीठ तयार करत आहोत. दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की बऱ्याचदा आवडत नाही, परंतु ही दुधी भोपळ्याचे थालीपीठ जर तुम्ही केले ना तर अगदी बनवता क्षणी लगेच पटकन संपून जाते. इतके छान चविष्ट असे होतात. त्यामुळे तुम्हाला जर दुधी भोपळा आवडत नसेल तर अशा पद्धतीचे थालीपीठ एकदम बेस्ट पर्याय आहे. अगदी छान परफेक्ट तयार होतात. खूप जास्त वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होतात. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा झटपट, पौष्टिक, हेल्दी आणि अगदी भरपूर टिप्स आहेत. अचूक साहित्य कृती, अचूक साहित्य प्रमाण असलेली रेसिपी ज्या हमखास यशस्वी होतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणारे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर. आज आपण दुधी भोपळ्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे तयार करायचे ते पाहूया. त्यासाठी दुधी भोपळ्याची साल काढून तो छान किसून घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता जेवढा दुधी भोपळा किसून झालेला आहे तेवढाच या ठिकाणी मी कांद्याचा वापर केलेला आहे. या ठिकाणी दुधी भोपळा किसल्यानंतर तो लगेच पाण्यात ठेवा जर तुम्हाला वेळ असेल थालीपीठ करण्यासाठी, कारण हा दुधी भोपळा किसल्यानंतर तो काळा पडू शकतो यासाठी. त्यानंतर 3 प्रकारचे पीठ वापरूया. या ठिकाणी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि या ठिकाणी बेसन पीठ. एक ठेचा करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे. त्याचा छान असा ठेचा करून घेतलेला आहे. तो ठेचा यामध्ये टाकायचा. थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. अगदी थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. अगदी छान आपण या ठिकाणी सगळ्या जिन्नस यामध्ये टाकून घेतल्यानंतर सर्व मसाले या पिठामध्ये अगोदर थोडं हलक्या हाताने छान असे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला यामध्ये ॲड करायचं. आता या ठिकाणी कांदा, कोथिंबीर आणि किसलेला दुधी भोपळा यामध्ये टाकायचा आणि थोडंसं घट्टसर अशी ही कणिक भिजवून घ्यायची. खूप जास्त पातळ वगैरे करण्याची गरज नाही, कारण आपण हे थालीपीठ रुमालवर थापून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला थोडेसे ते घट्टसरच यासाठीची कणिक हवी आहे. हे पहा अगदी. आणि या ठिकाणी दुधी भोपळा किसल्यानंतर त्यामध्ये देखील काही पाण्याचा अंश असतो, त्यामुळे खूप जास्त पाणी अगोदरच टाकायचं नाही. अगदी छान परफेक्ट असं दुधी भोपळ्यासाठीचं हे थालीपीठचं पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे. लगेचच अशा पद्धतीने ओला सुती रुमाल करून त्यावर हे थालीपीठ आपण या ठिकाणी थापून घेतलेले आहे. त्यानंतर तवा देखील गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. छान असे हे साजूक तुपाच्या लेअरवर खमंग खुसखुशीत थालीपीठ लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. अगदी तुम्हाला थालीपीठची रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ आपण पाहत असतो. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल खूप सगळ्या रेसिपीज आपण दररोज दुपारी 12 वाजता पाहत आहोत. त्यामुळे या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली कविताज किचन या चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे. त्यासमोर घंटीचं बटन जे आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन येईल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला थालीपीठची आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माहिती आहे त्या देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कविताज किचनचे मसाले हवे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता. खूप छान परफेक्ट असे आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर थालीपीठ भाजून घ्यायचे. हे थालीपीठ तुम्ही गूळ, चटणी सोबत सर्व करू शकता. उन्हाळा स्पेशल रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम थालीपीठ अगदी पौष्टिक रेसिपी आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.